वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरान्नवनीललाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. इंद्रायणी मात की जय. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू. उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रगट करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सर्व सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करून माऊलींच्या सर्व चरित्राची साक्ष असणारी इंद्रायणी माता तिला अभिवादन करून या परिसरात गुप्त रूपानं असणारे 84 सिद्ध ज्यांचं वर्णन आलंय 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा या पद्धतीनं या सुप्त शक्ती असणाऱ्या या सर्व शक्तींना पूर्वीच्या आणि आत्ता सुद्धा ज्यांनी समाधी रूपानं माऊलीनं ज्यांना आश्रय दिला असे असणारे जेवढे संत आहेत त्या सकल संतांना सुप्त रूपानं अभिषिक्त असणारे इथलचे समाधीमधले हे सगळे संत यांना साष्टांग अभिवादन करतो. आपल्या सर्व उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करू. आपला चिंतनाचा चाललेला अभंग त्या अभंगापूर्वी नाथांच्याच भाषेत माऊलींचा नमनात्मक अभंग कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वर
न पाहे या तिकुळात. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलतीये भावे शरण जाता भेटी, पाडितसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय. मोठ्यांचं वर्णन करायला सुद्धा मोठे लोक लागतात. आपण सामान्य काय वर्णन करावं. साक्षात्कारी संतनाथ महाराज त्यांनी हा नमनाचा अभंग लिहिलेला आहे. आणि त्यांचा ज्ञानेश्वर माऊलीचा विविध अंगाने वर्णन करणारा अभंग आपण 3 दिवसाच्या चिंतना करता घेतलेला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी, मुकुट सकळा मणी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन, चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. तर मोठ्यांच्या भाषेत हे ज्ञानेश्वर महाराजांचं यथार्थ वर्णन, त्या वर्णनाचा अधिकार असण्याचं सूत्र म्हणजे माझेपणाचा ज्ञानेश्वर महाराजांशी असणारा नाथांचा संबंध. मी आपल्याला काल एक छोटीशी गोष्ट सांगितली होती 2 मिनिटात, की माझेपणा काय करून देतो. जवळ घेतलेला नोकर फक्त पगार मिळवतो, माझेपणाचा पुत्र बापाची सगळी इस्टेट मिळवतो. या एका वाक्यात माझेपणाचा महिमा मी आपल्याला सांगितला. आणि म्हणूनच आमच्या समाजाची श्रद्धा आहे, ज्ञानियाचा एका नामयाचा तुका. या माझेपणाच्या श्रद्धेचा अधिकार असणारे आमचे नाथ महाराज, त्या माझेपणात त्यांना झालेलं सर्वांगीण दर्शन माऊलींचं या 7 चरणी अभंगामध्ये फार यथार्थ रूपानं प्रगट केलेलं आहे. मुळात दृष्टी जीव म्हणून नाही, म्हणून जन्म शब्द वापरला नाही, प्रगटला. जीवाचा जन्म होत असतो आणि सिद्ध संतांचं आणि देवाचं प्रगटीकरण होत असतं, म्हणून प्रगटला भूतळा असा शब्द वापरला. लक्षात घ्या. तर माऊली प्रगट झाले असं आहे. आणि म्हणूनच सामान्य माणसासारखा मृत्यू माऊलीनं स्वीकार केला नाही. 4ही भावंडांना जिवंत समाध्या, विलक्षण महाराज, मंगलमय त्यांचं गुप्त होणं 4ही भावांचं मोठं विलक्षण आहे. समाधी संजीवन. 3 भावंडांनी तर भौतिक देहाला समाधीमध्ये लीन केलं आणि चितकळेनं तर संबंध विद्युत प्रवाहामध्येच आपल्याला विलीन करून टाकले. असे हे महान दिव्य भावंड तर खरोखर ते प्रगट झाले, म्हणूनच ते गुप्त झाले इच्छा संपल्यावर, कार्य संपल्यावर. म्हणून महाराजांचा जन्म नाही, महाराज प्रगट झाले असं आहे. आणि गुह्यातून ते स्वतः निराकारातून आकाराला आले.
म्हणून गुह्य तत्वज्ञानाला पण त्यांनी प्रगट केलं. रामा जनार्दनीने प्रगट गुह्य बोले, प्रगट केलं, गुह्याला प्रगट केलं. तसं स्वतःला जगता करता निराकारातून आकारात प्रगट केलं. गुणाला विटेवरी भगवंताचं जसं अवताराचं वर्णन आहे, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला जसं प्रगट केलं तसं गुह्य ज्ञानाला सुद्धा प्रगट केलं. म्हणून प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले, असं प्रगट केलेले आमचे ज्ञानाला प्रगट करणारे. आणि म्हणून ज्ञानाधीन असतात त्यांना ज्ञानी म्हटलं जातं, पण ज्ञानाला जे अधीन ठेवतात त्यांना ज्ञानियांचा शिरोमणी म्हटलं जातं. म्हणून नाथांनी पदवी दिली ज्ञानियांचा शिरोमणी. ज्ञानावर त्याचा अंकुश आहे. डोक्यावर मुकुट ठेवतो तसं ज्ञानावर ज्याने अंकुश ठेवला, म्हणून ज्ञानियांचा शिरोमणी. वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी. खरी उपाधी शोभते तुकोबरायांची, संत सज्जनी मांडलेले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. पूर्ण मोठं सगळ्यात होलसेल मार्केट आमच्या संबंध अध्यात्माच्या मार्केटमध्ये जे जया पाहिजे ते आहे रे याच्यातलं सर्वात होलसेल दुकान असेल तर ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही जी चिंता कराल ते आहेच. चिंतकाचा चिंतामणी, चिंतन करणाऱ्याचं सगळं चिंतन पूर्ण करवण्याचं सामर्थ्य या चिंतामणीमध्ये. चिंतामणीमध्ये चिंता करणारा चिंतन करणारा थकेल, चिंता पूर्ण करणारा चिंतामणी कधी ठकत नाही, त्याच्यात काही उणीवही येत नाही. तुमची चिंता करण्याची जेवढी क्षमता आहे, शंका घेण्याची जेवढी क्षमता आहे, त्याच्या लाखोपट तुमच्या चिंतेचं उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. म्हणून चिंतका करता तो चिंतामणी. तेव्हा ज्ञानियांचा शिरोमणी. काल आपण याच्यावर फार विचार केला नव्हता. वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. मधल्या दोन चमत्कारांचा विचार होऊन गेलेला आहे. त्याच्यातही पण काही काही गोष्टी लक्षात घ्या. तेव्हा एका विषयावर आपण चरित्रात फार चिंतन नाही केलं. गर्वद्विजांचा हरपला, पण त्या गर्वद्विजांच्या हरपण्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये गर्वाला त्यांनी कुठं स्थान दिलं नाही, म्हणून शांतिरूप प्रगटला. महाराज नारद सुद्धा फेल गेले. कामाचा गर्व हरण केला, पण स्वतः ते गर्व हार झाला. म्हणून तर शंकरासमोर गर्वाने म्हणले. शंकर उलट शंकराने सांगितलं, अरे ती विष्णूला सांगू नको बरं का. अर्थ काय केला की यांना कामविजयी म्हणून एकट्याला मिरवायचंय, म्हणून मला म्हणतात ही माझी कामविजयाची कथा तू सांगू नको. कामविजयाच्या अभिमानाचा अंकुर शिल्लक राहिला. नारदाने कामावर विजय मिळवला, पण अंकुर शिल्लक राहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी विद्वान ब्राह्मणांचा गर्व हरण केला, पण गर्व हरण केल्याच्या गर्वाचा अंकुर नाही राहिला. म्हणून भगवान विष्णू म्हणले की अरे हा नारद जो आहे ना, याच्यात एक छोटासा अंकुर राहिलाय म्हणे. अंकुर छोटा आहे नारदांचा, पण असं बारीक चिंतन केले महाराज रामायणातल्या एकेका शब्दामध्ये. गर्व तरू भारी, त्या मोठ्या झाडाचा तो अंकुर आहे. अंकुर लहान आहे. वडाच्या झाडाचं बी अगदी छोटं असतं, राई एवढं, पण त्याच्यातून निघणारं झाड फार मोठं असतं. महाराज आंब्याचं बी पण मोठं असतं, झाड मोठं तर बी पण मोठं, आणि वडाचं झाड सगळ्यात मोठं आणि बी सगळ्यात बारीक. पण त्या बारीक बियामध्ये मोठा वृक्ष करण्याची हिंमत आहे. त्या सामान्य लोक हे गर्वाचं बारीक बी शोधून शकत नाहीत, आणि ते जर राहिलं तर कधी त्याच्यातून वडाचं झाड निघेल सांगताच येत नाही. म्हणून तुळशीदासांनी
विष्णूच्या तोंडी घातले. जेव्हा विष्णूच्या पुढं ते नारद शंकरांनी वर्ज केलेली गोष्ट दिमाखानं सांगायला लागले, मी कामविजयी कसा, तेव्हा नारद त्यांच्याबद्दल मनात भगवान विचार करतायत विष्णू की ठीक आहे सगळं, पण या भारी असणाऱ्या वडाच्या सारखं बीजासारखा बारीक अहंकार आहे, पण मोठ्या झाडाचा आहे तो. बीज बारीक आहे पण मोठ्या झाडाचा आहे. गर्व तरू भारी असं शब्द वापरले बरं का. तर तसा प्रकार सुद्धा माऊलींच्या बाबतीत नाही हे सांगण्याकरता गर्वद्विजांच्या हरविल्याच्या शेजारी सांगितलं शांतिरूप प्रगटा. त्याची कुठं प्रतिक्रिया नाही. मी द्विजांचा गर्व हरवला याची प्रतिक्रिया नाही. अतिशय नम्रता, अतिशय. लक्षात घ्या. सांगू तुम्हाला अजून एक भाग. महाराज आवेश अवतार असणाऱ्या परशुरामाचा सुद्धा हा गर्वतुर अंकुर समाप्त झाला नव्हता, म्हणून लक्ष्मणाला त्याला प्रेरित करण्याकरता त्यानं वाद घातला, त्याला मुद्दाम चिडवलं आणि तो अहंकाराने रागाच्या कळसापर्यंत नेलं परशुरामाला. रामायणातली कथा पहा. तर परशुराम चरित्र जे आहे ना, तर त्या परशुराम चरित्रामध्ये सुद्धा फक्त फरक एक आहे, अहंकाराचे प्रकार असतात. हा सत्वगुणी अहंकार आहे परशुरामाचा. रजोगुणी अहंकाराचं द्योतक आहे रावण, त्याला 31 बाण मारावे लागले. तमोगुणी अहंकाराचं द्योतक आहे कुंभकर्ण, त्याला तर बाणाने तोंड भरावं लागलं. रामाला तोंड गच्च भरून गेलं बाणाने. तेव्हा तो तमोगुणी अहंकाराचं स्वरूप असणारा रावण संपला. रजोगुणी अहंकाराचे 2 प्रतीक आहेत, एक वाली आणि एक रावण. रावणाला 31 बाण मारावे लागले, आसुरेकडचा रजोगुणी अहंकार. आणि सत्वगुणी देवाच्या अंशातला वाली, पण त्याच्यातही अहंकार होता, पण तो रजोगुणांश असल्यामुळं त्याला 1च बाण मारावं लागलं. 4 उदाहरणं झाले. कुंभकर्णाचा अहंकार, रावणाचा अहंकार, वालीचा अहंकार आणि 4था परशुरामाचा अहंकार. तर या वालीला 1 बाण तरी मारावा लागला. परशुरामाला बाण नाही मारला, वाघबाण मारले. लक्ष्मणाने तोंडानंच लढाई केली आणि त्याचे बुद्धीचे पटल खुले केले. आणि शेवटी जेव्हा वाघबाण रामाने मारला तेव्हा अहंकार खाली गेला. रामाने सुद्धा प्रत्यक्ष बाण परशुरामाला मारला नाही, परशुरामाला वाघबाणाचे प्रहार केले. पहिली किती नम्रता, कुठं तुम्ही परशुराम, आम्ही कुठं साधे राम, आमचं काय बा, आम्ही क्षत्रिय माणसं, तुम्ही क्षत्रिय. महाराज इतक्या वेळा त्या लक्ष्मणाने जाणीव करून दिली आहे की तुमची कृती क्षत्रियासारखी, तुम्ही ब्राह्मण आहेत, हे तुम्हाला शोभत नाही. पण परशुरामाचा अहंकार असा, तू काय मला कोरा ब्राह्मण समजतो काय, निक्षत्रिय पृथ्वी 21 वेळा केली. वादविवाद चालतच राहिला. शेवटी रामचंद्रांनी नम्रतेने सांगितलं, महाराज आपण फार मोठे आहात, एवढा क्रोध कशाला करता, चूक छोटीन फोट राग, फार मोठा तुम्ही क्रोध करताय, चुकतंय तुमचं. पण महाराज परशुरामाने अर्थ उलटा केला. म्हणला हा बाहेरून काळा आणि तू सुद्धा तसाच आहे, दिसायला गोरा आहे पण आतून काळा आहे. म्हणले तू काळा आहे पण आतून तर तुम्ही दोघंही म्हणे सारखेच आहे. एकाने थप्पड मारायचे आणि एकाने चोळायचं, माझ्याशी गोड बोलतो. असा सुंदर संवाद आहे महाराज तो काय. आणि शेवटच्या टोकावर नेल्यावर रामचंद्रांची भाषा एका वेगळ्या लेव्हलला गेली. ते म्हणले आम्ही शास्त्राप्रमाणे ब्राह्मणाच्या बाबतीत कधी शब्दसुद्धा वर उचलत नाही, शस्त्राचं काय घेऊन बसले, इतके नम्र आहेत. पण परशुरामा हे लक्षात ठेव, क्षत्रिय कुलाकरता एक नियम आहे, स्वतःहून अपराध करायचा नाही. पण कोणी जर आम्हाला युद्धाला आला, काळ आला तरी त्याच्या पुढे आम्ही पाठ सरकवत नाही, असे शब्द रामाने वापरले. आणि मग परशुरामाने विचार केला की एकही मानव काळावर विजय मिळवू शकत नाही, काळ आला तरी आम्ही पाठीमाग दाखवणार नाही.
आणि मग विचार केल्यावर बुद्धीचे पट उघडले, पण तरी सुद्धा परीक्षा घ्यायची थोडीशी इच्छा राहिली. बाण मारावा नाही लागला, पण बाण मारण्याचं साधन परशुराम म्हणला, तुम्ही जर अवतार असाल तर माझ्यामध्ये आवेश झाल्यानंतर मला जे धनुष्य मिळालं त्या धनुष्यावर तुम्ही फक्त प्रत्यंच्या चढवून दाखवा तरी काम होईल. आणि त्याने आपलं धनुष्य देण्याचा विचार केला, दिलं नाही, नुसता विचार केला आणि हात घातल्याबरोबर ते धनुष्य आपोआप परशुरामाच्या खांद्यावरून रामाकडे गेलं. असा चमत्कार घडलेला आहे. आणि मग त्याच्या बुद्धीमध्ये होती नव्हती तेवढी ती शंका समाप्त झाली आणि फार मोठी स्तुती मग परशुरामाने केली. लक्षात घ्या. तर वाग्बाण का होईना, पण अहंकाराच्या प्रतिक्रिया वाणीतून प्रगट होतात. माऊलींच्या वाणीतून कुठंही अहंकाराची प्रतिक्रिया नाही. इतका त्रास ब्राह्मणाने दिला. तुम्ही आम्ही ब्राह्मणाला नाव ठेवतो, माऊलीच्या ओवीमध्ये दाखवून द्या की त्यांनी ब्राह्मणाचा निषेध केलाय. याचं कारण शांतीरूप प्रगटला, ज्ञानोपमा, गांभीर्य. मला सहन करणं फार अवघड गोष्ट आहे. प्रतिक्रिया न करणं सोपी गोष्ट नाही. ॲक्शनची रिॲक्शन चांगल्या चांगल्यात सुद्धा होते, एखाद्याची लवकर होते, एखाद्याची उशिरा होते. पण रिॲक्शन न होणं, मला परंपरा शंकराची आहे. शंकरांकडून रिॲक्शनच झाली नाही. विवाह प्रसंगामध्ये त्या दक्ष प्रजापतीने शिव्यांचा भडीमार केला. आता शिशुपालाला तरी कृष्णाने मारलं तसंच तसं, पण दक्षाच्या बाबतीत भगवान शंकरांनी काहीच प्रतिक्रिया केली नाही. शिव्यांचा भडीमार केला अपमान करताना. तुम्ही रामायण काढा, कळेल. आणि त्या शंकर परंपरातले आमचे हे आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. हे आपल्या आदिदेवता हरितैसे हरीचे दास उगच नाही. हरीमध्ये ही क्षमाशीलता दिसते. भृगूंनी लाथ मारली, प्रतिक्रिया नाही विष्णूकडून. दक्षाने अपमान केला, शिव्याची लाखोली वाहिली, प्रतिक्रिया नाही. आणि ती किती गिळले, ती प्रतिक्रिया नाही म्हणजे तात्पुरती नाही. काही लोकांकडून एक व्यवहारी अटॅचमेंट, व्यवहारिक नियम म्हणून सभेत बोलत नाहीत काही सभ्य लोक, पण प्रतिक्रिया कुठेतरी होते. शिवजी महाराज घरी गेले तरी सुद्धा सासऱ्यांनी तुमचा जर अपमान केला तर तुम्ही सभेत असाल तर सभेत बोलणार नाही, पण घरी गेल्यावर वड्याचं तेल वांग्यावर काढाल, पत्नीला म्हणाल तुझ्या बापाने माझा असा अपमान केला. शंकराने कळू सुद्धा दिलं नाही सतीला हे असं काही घडलं म्हणून. याला म्हणतात शांतिरूप प्रगटना. ही शांतिरूपाची व्याख्या सांगण्याकरता मी आपल्याला सांगतो. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मिळवलेली शांती नव्हती, शांती स्वरूप होते. जसं सुखरूप तसं शांतिरूप असं आहे. काल सापेक्ष शांती धारण करणं हा टप्पा झाला आणि कधीतरी त्या शांतीला बिघाड यायला आला. कधीही बिघाड आला तरी शांतिरूप नाही होऊ शकत. सूर्यप्रकाश रूप, 1 मिनिट जरी सूर्याने अंधार दाखवला तरी त्याचे प्रकाश रूप तर संपेल. कधी होतं का सूर्य कधी अंधार दाखवतो? तर ज्याच्यामध्ये कधीच अंधार निघू शकत नाही त्याला प्रकाश रूप सूर्य म्हणायचं. तसं ज्याच्यामध्ये अशांती कधीच नाही त्याला शांतिरूप म्हणायचं. व्यास कमी पडले महाराज. जगताचं कार्य करण्याकरता, लीला करण्याकरता भागवत पूर्व अवस्थेत वर्णन आलंय. ब्रह्मसूत्र ज्यांनी लिहिलं ते काही वेळा अशांत झाल्याचं वर्णन आहे. भागवताची उत्पत्ती कशी आहे? 4थ्या अध्यायात काय आहे पहिल्या स्कंदाच्या? ते काही वेळा अशांत झाले. महाराज जगाकरता शांती नाही बिघडू दिली. एक वेळेला मुक्ताबाईचा महिमा वाढवण्याकरता अशांतीचं नाटक केलं. या समाजाच्या ह्याच्यावर जाऊन बसून घेतलं कोपीमध्ये आणि मग मुक्ताईचं ज्ञान त्याच्यातून प्रगट झालं.
ताटी उघडा ज्ञानेश्वराचे जे अभंग तयार झाले, तर शेवटी कधी कधी दुसऱ्याला प्रगट करण्याकरता आपल्यावर अपवाद घ्यायचा, नाही तर ज्ञानेश्वर महाराजांची शांती जीवनात कधीच बिघडली नाही. फक्त मुक्ताबाईला प्रगट करण्याकरता, जसं भरताला प्रगट करण्याकरता रामाने लीला केल्या, रामाला प्रगट करण्याकरता फक्त भरताने लीला केल्या, हे एकमेकाचं प्रकटीकरण आहे. तसं ही चिमुकली मुक्ताई काय आहे हे कळण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी हे रुसण्याचं नाटक केलं. आत शांती बिघडली होती असं नाही, ते शांतिरूपच होते, हे लक्षात घ्या. शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. तर लीला भावानं या मोठ्यांच्या उदाहरणं जी दिली त्याच्यामध्ये आपण जास्त तपशिलात घुसत जाऊ नये. व्यासांची नाटकानं शांती बिघडली, रामाची शांती रामापासून बाजूला झाली, ती सुद्धा बहिरंगानं झाली, अंतरंगानं नाही. असं वर्णन केलं जातं रामायणामध्ये की छायारूप सीतेचं हरण झालं, खऱ्या सीतेचं हरणच झालं नाही. असा एक साध आहे. ती अग्नीमध्ये गुप्त झाली आणि जेव्हा अग्निदिव्य दिलं ना तेव्हा ती प्रकट झाली. आणि त्याच्या मधल्या काळात सुद्धा ती रामापाशीच होती. मध्ये एक संधी आली, भगवान शंकरांनी सतीला जेव्हा परीक्षा घ्यायला दाखवलं तेवढा राम एकटेच होते. सीता वियोग काळात परीक्षा झाली तरी त्या पार्वतीच्या सतीला दाखवलं नाही, माझा आणि सीतेचा वियोगच नाही. वंदन केलं त्यावेळेला ओळखलं की तू एकटी कुठं फिरतेस. तिला चूक लक्षात आली, तिला वाटलं होते मला ओळखणार नाही आणि मग मी मानव समजेल, कारण ती सती म्हणली होती शंकरांना की या बायकोच्या विरात कसं काय रडतंय ब्रह्म, मी परीक्षा घेऊन पाहणार. आणि परीक्षेला आल्यावर पहिल्या सुरुवातीला तिला वाटलं मी सीतेचं रूप घेतलं आणि हे जर मानव असतील तर मला ओळखणार नाही, सीता समजून माझ्याकडं ओढून येतील. तिनं सीतेचं रूप घेतलं. पण महाराज नटविहारी, एकाला वरून नाटक, आतून परिपूर्ण ब्रह्म ते. त्याने उलट तिलाच विचारलं तू शंकराला सोडून एकटे कुठे फिरतेस. आणि ओळखल्यावर तिला लाजली महाराज, आणि लाजल्यावर पाया पडून तशीच परत फिरली. आणि परत फिरल्यावर एक लीला दाखवली रामचंद्राने. ती ज्या दिशेला जायची त्या दिशेला राम लक्ष्मण सीता पुढे चाललेत असं तिला दिसायचं. आणि तिला हा अनुभव दिला, सीतेचा माझा तत्वता वियोगच नाही, तिचा माझा नित्य संबंध आहे. तसं या रुसण्याच्या काळात सुद्धा हे फक्त नाटक होतं मुक्ताईचं ज्ञान प्रगट करण्याकरता. पण ओरिजिनल पाहिलं तर राम जसं तत्वतः ब्रह्मस्वरूप आहेत, तसे ज्ञानेश्वर महाराज ओरिजिनल कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. म्हणून शांतिरूप प्रगटला. उदाहरणं जे दिले ना ते फक्त ऐतिहासिक लेव्हलवर मी ज्ञानोबांना श्रेष्ठ केलं, आणि तत्व लेव्हलवर हे सगळे एकच आहेत, त्याच्यात तुलना करायचं कामच नाही. जे शंकर आहेत, जे राम आहेत, तेच ज्ञानेश्वर महाराज. हा अवतार घेतलेला आहे, संतरूप अवतार असं आहे. तर हे दोन्ही अँगल मुद्दाम सांगितले. हा दुसरा अँगल का सांगितला मला कळत नाही असं नाही, तुम्हाला माऊलींचं महत्त्व आढावं म्हणून मी त्याच्याकरता तुम्हाला ती तुलना सांगेन. तत्वतः हे सगळे तत्वतः एकच आहे. आणि इतिहास दृष्टीनं शांतिरूप प्रगटला ही बरोबरी दुसऱ्या अवतारात सुद्धा झाली नाही. म्हणून व्यासांचं उदाहरण, परशुरामाचं उदाहरण, रामाचं उदाहरण ही जे दिले हे फक्त ऐतिहासिक लेवलवर श्रद्धा वाढण्याकरता दिले. आणि तत्वतः एकच आहे, तत्वतः नाही काही असं आहे. म्हणून महाराजांनी अशी कशी टीका केली, तुम्ही अर्थ कळला नाही, ऐकण्यात लक्ष नाही, म्हणून तुमच्या मनात विकल्प येईल आपली बाजू गृहीत धरून. मी ज्या लेव्हलवर बोलतो त्या लेव्हलवर जर लक्ष दिलं तर घोटाळा होणार नाही काही. माऊलींचा महिमा लक्षात घ्या. शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे शांतिरूप आहे. महाराज अजून एक विशेषता नाथांनी सांगितली. नाथ महाराज म्हणतात की या ठिकाणी ब्रह्मसाम्राज्य दीपिका टीका केली गीतेवर. महाराज गीतेवरची टीका म्हणजे सर्वात बिनचूक टीका आजकाल झालेल्या 600-700 टीकांमध्ये
आणि त्या बिनचुकतेचं एक महत्वाचं कारण, जेव्हा ग्रंथकार भाष्यकार होतो तेव्हा ते बिनचूक होतं. जो ग्रंथकार वेगळा आणि भाष्यकार वेगळा, नेमकं ग्रंथकाराचं मनोगत भाष्यकाराकडून प्रगट होईलच असं नाही, पण ज्या वेळेला ग्रंथकार भाष्यकार होतो त्यावेळेला चूक होतच नाही. म्हणून ग्रंथ करताना जो हेतू आहे तो जसाच्या तसा प्रगटला जातो. म्हणून गीतेचे ग्रंथकार भगवान आणि महाविष्णूचा अवतार भाष्यकार कोण? भगवान. म्हणून ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथकार भाष्यकार आहे असा अर्थ आहे. म्हणून सगळ्यात बिनचूक आहे ती. सगळ्या गीतेच्या टीकेमध्ये बिनचूक टीका कोणती? तर ज्ञानेश्वरी. थोडं बोलू का मगासारखंच निष्ठेनं? शंकराचार्यांची टीका सुद्धा कमी, कारण शंकराचा अवतार आहे. शंकराने विष्णूचं वर्णन करणं, विष्णूने विष्णूचं वर्णन करणं. आत्मचरित्र श्रेष्ठ का दुसऱ्याने लिहिलेलं चरित्र श्रेष्ठ? कळला का मुद्दा? म्हणून काकणवर माग भाष्यकारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आचार्यांपेक्षाही पुढं, कारण ग्रंथकार भाष्यकार आहेत. ज्यांनी स्वतः गीता सांगितली ते स्वतःच अवतार घेऊन आले आणि त्याने टीका केली. लक्षात घ्या. पण याचा अर्थ सुद्धा आचार्यांना कमी लेखायचा असं नाही, एक अँगल निष्ठेचा लक्षात घ्या. मी स्वतः दंडी संन्यासी आचार्यांच्या परंपरेतला आहे, तेव्हा आचार्यांना कमी लेखून हा मुद्दा नाही सांगितला, जसं रामाला कमी लेखून मागाचा मुद्दा सांगितला नाही. पण त्यातले एक विशेष अँगल असतात. तर निर्दोष भाष्यकार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, कारण स्वतःच ग्रंथकारच भाष्यकार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून महाराज ओढताना नाही, इतर भाष्यांमध्ये ओढाता नाही वादांची. कुठं अद्वैतवाद प्रधान, कुठं द्वैतवाद प्रधान, कुणाच्या टीकेत द्वैताद्वैतवाद प्रधान. माऊलींच्या मध्ये प्राधान्य नाही, जे जसं असेल तसंच. कर्मयोगाचं वर्णन भगवंताने जसं केलं तसंच. अर्जुनाला कर्मयोगाचं आचरण करण्याची आज्ञा दिली, आम्हाला सुद्धा कर्मईशू भजावा. ज्ञानियांचे राजे असले म्हणून कर्माला कमीपणा नाही केला. जो जसा विषय जिथं आलाय तसाच मांडायचा. म्हणून ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. आणि त्याच्यात पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे. दोघांची एकता दाखवणारं वाक्य नाथाने वर्णन केलं. विठोबाचा प्राण सखा. अवतार सखा नाही म्हटलं, प्राण सखा. काय वर्णन केले नाथाने? निर्दोष वर्णन ज्ञानेश्वर महाराज. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. नामदेव महाराज सखा आहेत पण अवतार सखा आहेत, आणि ज्ञानेश्वर महाराज सखा आहेत, प्राण सखा आहेत. पांडुरंगाशी बोलत होते, रुसत होते, देवाशी खेळत होते, देव त्यांच्या वियोगामध्ये रडत होते, सगळं बरोबर. पण अवतार सखा आहेत ज्ञानेश्वर नामदेव महाराज, आणि माऊली प्राण सखा आहेत. विठोबाचा प्राण सखा. अवतार सख्याच्या बरोबर काही दोष घडू शकतात, म्हणून साक्षात्कार झाल्यावर सुद्धा आपल्याला गोरोबा काकांनी थापटलेलं सहन झालं नाही. आणि शेवटी सखा असून सुद्धा गोरोबाचं सर्टिफिकेट बरोबर आहे असं स्वतः पांडुरंग म्हणले. अरे गुरुकृपा नाही, तू कच्चाच आहे रे, गोरोबानी म्हणलं ते काही चुकीचं नाही. आणि मग चरित्राला वळसा दिला, विसोबा चाटीकडं पाठवलं. प्राण सखा नसल्यामुळंच प्राण अनेक अवतार घेतो. अवतार प्राणाचे असतात, देहाचे नसतात. सूक्ष्म देहामध्ये आपला प्राण जातो आणि या वासनांचं सद्वासना असद्वासनांचं पुंजक घेऊन दुसऱ्या जन्मात जातो. प्राण तोच राहतो. आणि माऊली नामदेवांच्या परीक्षेमध्ये प्राण बदलल्यावर देवाला ओळखू शकले नाहीत.
आणि गुरुकृपा झाल्यावर प्राण बदललेल्या कुत्र्याच्या पाठीमागं वाटी घेऊन येले, तेव्हा ते प्राण सखा झाले बरं का. तोपर्यंत फक्त अवतार सखा होते. साक्षात्कारी सुद्धा इतका थोडासा काही वेळेला माग राहतो. तर ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना वर्तन दोष कुठं काढताच येणार नाही. याचं कारण प्राण सखा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. काय सांगा महाराज, एक एक वर्णन जेवढं सांगू तेवढं कमीच आहे, अशी परिस्थिती आहे. तर विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आणि महाराज देव आडले का? एवढं मोठं नामदेवाचं इच्छा नव्हती, देवाची परवानगी काढा म्हणण्याच्या पाठीमागं खरा धाव थोडासा आडसर होता. मोठे माणसं आहेत, आपल्याला तर नाही म्हणता येत नाही, स्वरांकडून कान टोचायचे. आणि मी इतका आवडता भक्त, देव मला परवानगीच देणार नाही. पण देव बुचकळ्यात पडले. अरे नामा, दुसरं कोणी मागितलं असतं तर मला काही बोलता आलं असतं. आता मीच मागल्यासारखं आहे, प्राण सखा आहे, या माऊलींसमोर मला काही बोलता येत नाही रे. खरा नामदेव महाराजांचा देवाकडून परवानगी मागवण्यामागचा एक थोडासा बारीक हेतू असा होता की परस्पर काट्यानं काटा काढायचा. आपल्याला तर नाही म्हणता येत नाही, देव नाही म्हणतील आवडता मी त्यांचा असल्यामुळं, म्हणून देवाकडून परवानगी काढा म्हणले. पण प्राण सख्याचा अधिकार अवतार सख्यापेक्षा जास्त असल्यामुळं देव गप्प झाले. काही इलाज चालेल. भलेही बाह्य लिलेमध्ये निरोप देताना रडले, पण तू न्यू नको असं म्हणायची हिंमत नाही झाली. का? प्राण सखा, आपणच आपलं खंडन केल्यासारखं होईल. असं आहे. तर विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. त्या ज्ञानोबांचा अधिकार म्हणजे फार वेगळा आहे. का स्वतः ज्ञानोबा इथपर्यंत आले? पांडुरंग इथं समाधी द्यायला का आले? प्राण सखा. असं आहे. तेव्हा फार मोठा अधिकार माऊलींचा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आणि म्हणून महाराज नाथांची श्रद्धा फार मोठी होती. ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे असून त्यांची लीनता फार जबरदस्त लीनता. महाराज त्यांच्या पाठोपाठ थोडी नाथांच्या चरित्रात ती उतरते. पण पहिला आदर्श माऊलींकडून घेतला. मोठा भाऊ म्हणून कधी स्वीकार नाही केला. माझे गुरु आहेत ज्ञानदेवा प्रपाड निवृत्ती देवी, निवृत्तीने दिधले माझे अति. केवढी गुरुनिष्ठा. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज विषय इतका विस्तार करण्याजोगा नसताना सुद्धा जेव्हा महाराज गुरुसेवेचा विषय आला, महाराज 300 ओव्या लिहितच गेले, आवरलंच नाही. काय गुरुश्रद्धा फाट. वाङ्मयात कुठंच गुरुस्तुतीशिवाय वाङ्मयाचा प्रारंभच नाही माऊलींचा. असं आहे. नाथांचा इतिहास दृष्ट्या माग नंबर आहे. नाथ सुद्धा फार गुरुभक्त बरं का, पण त्याचं आदर्श त्यांनी कुठून घेतला? ज्ञानोबा यांच्या या पैलूतून, गुरुसेवे लागी जाण. हे लक्षात घ्या. शरण एका जनार्दन, हे माऊलींचं वर्णन आहे. आणि माऊलींच्या मुळं स्वतः नाथ महाराजांनी सुद्धा तीच शरणागती स्वीकार केली, ज्याने आपलं जीवनच गुरुसेवे करता. काय वर्णन आहे महाराज ते. गुरुला येणारी हवा मी होईल, गुरुचं आसन मी होईल, गुरुचा प्राणवायू मी होईल.
केवढी गुरुशी अभिन्नता आहे, किती अंगाने गुरुसेवा करण्याची इच्छा आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम याच्या टीकेमध्ये त्या गुरुसेवेचं वर्णन वाचा आणि मग कळतं ज्ञानेश्वर महाराज काय आहेत. मी आपल्याला काल सांगितलं होतं, विरुद्ध धर्माश्रयी जितके मोठे तितकेच लहान. आम्ही तिकडे एक अभंग पाहत होतो, तर आमच्या तुकोबरायांनी हरितैसे हरीचे दास हा अभंग आमचा चालू आहे, उद्या संपेल 5-7 दिवस. त्याच्यामध्ये एक चरण आहे महाराज, बळी तर काळावर मात मिळवणार आणि लीनता सकळांच्या तळा. हे विरुद्ध धर्माश्रय. एका बाजूला बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आणि एका बाजूला लीनता इतकी. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये हा विरुद्ध धर्माश्रयी भाव आहे. निंबार्क संप्रदायामध्ये भगवंताची व्याख्या करताना विरुद्ध धर्माश्रयी अशी केलेली आहे. एकाच वेळेला ऐश्वर्य आणि दैन्य, ज्या परमात्म्याच्या भ्रुकुटी विलासानं काळ थरथर कापतो, तो भगवान यशोदा मैये समोर, मैया मारू नको, आता मी करणार नाही. याला विरुद्ध धर्माश्रयी दिला म्हणतो. तसं जे ज्ञानेश्वर महाराज रेड्याला बोलवू शकतात, तेच महाराज म्हणतात माझं काही नाही हो, माझ्या गुरुने मला सगळं निवृत्ती देती दिली, माझ्या ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी. ही लीनता, हे विरुद्ध धर्माश्रयी लक्षण जे परमात्म्याचं वर्णन केलंय ते ज्ञानेश्वर महाराजांजवळ बसतं. म्हणून यथार्थ महाविष्णूचा अवतार, हरितैसे हरीचे दास. तर यथार्थ वर्णन हे बसतं महाराज, लक्षात घ्या. तर संबंध जीवन गुरुसेवे लागी जाड, शरण एका जनार्दन. चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. महाराज आमचं जे आत्मस्वरूप आहे त्याला हलवणारं कोणी सूत्रधार असेल तर ज्ञानेश्वर महाराज. हा जो शरण एका जनार्दन आहे, या चैतन्याचं जीवन काय आहे तर ज्ञानोबा माझा, असा अर्थ आहे. चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. कळसूत्रीची बाहुली स्वतः काहीच करत नाही, सूत्रधार हलवतो त्याप्रमाणे ती हलत असते. नाथ महाराज म्हणतात आम्हाला हलवणारं चैतन्य कोणी असेल तर ज्ञानोबा माझा. म्हणून गुरुसेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. साधकानो, इतकं तुम्हाला नाही कळलं तरी ध्रुवपदात लक्षात घ्या, साधकांचा मायभाव. दरुशने हरेताप, हे इतकं चिंतन व्हायला तर फार लेव्हल गाठावी लागेल. चैतन्याचे जीवन, माझं जीवन ज्ञानोबा आहे, हे कळायला फार अभिन्नता यावी लागेल. पण कमीत कमी एवढं समजून घ्या, साधकांचा मायभाव. दरुशने हरेताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. बस. आम्हाला भौतिक गोष्टींचा प्रभाव होतो म्हणून चरित्र माध्यमातून बोलायचं, नाही तर तात्विक चरित्र हे खरं. जसं रेड्यामुखी वेद बोलविला यापेक्षा सुद्धा ज्ञानेश्वरीवर टीका केली हा मोठा चमत्कार आहे. पण सामान्य माणसाला रेड्यामुखी वेद बोलविला जरा विशेष वाटतं, असं आहे. तसं चैतन्याचे जीवन हे सगळ्यात फार मोठं आहे. पण आम्हाला आमच्या बुद्धीप्रमाणे जिसकी जैसी उपज है उसका बने बनाव, उसका बुरा न मानिए अधिक कहा से लाव. तुमच्याकडे जेवढा संस्कार असेल, जेवढं तुमचं सर्कल असेल, जेवढ्या तुमच्या कल्पना असेल, त्यानुसारच तुम्ही त्या चरित्राकडं चांगलं वाईट पाहता. कोणावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव होईल, कोणावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव होईल हे काही सांगता येत, लक्षात घ्या. तर सामान्य जीवाला चमत्काराचा प्रभाव होतो. चमत्कार खोटे नसतात, चमत्कार खरे असतात. आजकाल या विज्ञानवाद्यानं
महाराज या चमत्काराच्या बाबतीत फार मोठं बवंडर उठवलेलं आहे. श्रद्धा काय कळत नाही, अंधश्रद्धा निर्मूलन. चमत्कार काय कळत नाही, चमत्काराविषयी बोलतात. चमत्कार होऊ शकतात. ही जी सगुण साकार सृष्टी आहे, या सृष्टीवर अनुशासन करणारी अधिदैवी सृष्टी आहे, सगुण निराकार सृष्टी आहे. आणि तिथं फार मोठं अनुशासन या सृष्टीवर आहे. निसर्गानं दिलेल्या नियमापेक्षा फार वेगळं काही या अनुशासित सृष्टीकडून घडू शकतं. आणि संत जेव्हा सिद्ध होतात त्यावेळेला ते देहानं इथं असतात, पण त्यांचा अधिकार त्या अधिदैविक सृष्टीपर्यंत पोहोचलेला असल्यामुळं जे देव चमत्कार करू शकतात ते संत चमत्कार करू शकतात, जे तुमच्या भौतिक विज्ञानामध्ये होऊ शकत नाही. आज कितीतरी भौतिक विज्ञानाचे सिद्धांत विज्ञानाच्या सिद्धांताला मशिनरीनं बाजूला करतं. पाण्याचा नियम खाली वाहण्याचा असला तरी यंत्रानं त्याला वर खेचता येतं. तर या पद्धतीचे साध्या गोष्टीत जसा बदल करता येतो तसा अध्यात्मशक्तीच्या द्वारे विशेष गोष्टीत सुद्धा बदल करता येतो. तुम्हाला या देहातलं हृदय परिवर्तन करून माणसाचं वैज्ञानिक चमत्कार दाखवता येतो, हृदय चालू करता येतं, नकली हृदय घालता येतं. पण आमच्या संतांचा मोठा चमत्कार आहे, ते मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करू शकतात. तेव्हा जे तुमच्या भौतिक विज्ञानाला शक्य नाही ते जेव्हा अध्यात्मशक्तीनं केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात चमत्कार. घडलंय, घडतंय, घडत राहणार आहे. मात्रा पूर्वीच्यापेक्षा कमी कमी होईल. पूर्वीपेक्षा रजोगुण तमोगुणाचं मिश्रण दुनियेमध्ये जास्त झाल्यामुळं शुद्ध सत्वगुणी गुणातीत पुरुषांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे असे चमत्कार करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, समाप्त झाली नाही, क्षीण झाली. जगातली कोणतीही शक्ती क्षीण होत असते, काही वाढत असतात, समाप्त होत नसतात. चमत्कार करणारे महापुरुष संपले नाहीत, पण तुम्हाला दाखवण्याकरता ती चमत्कार करतील हे खोटं आहे. आजही संपलेले नाहीत, आहेत. चमत्कार करू शकतात, पण चमत्कार करता येतो हे वैज्ञानिक बुद्धिवाद्यांना सिद्ध करण्याकरता चमत्कार केले पाहिजे असा नियम नाही. आम्ही 5 लाख बक्षीस लावले. तुमच्या 5 लाखापेक्षा जे तुमच्या भौतिक अपेक्षेच्या पलीकडं चढलेत त्यांना तुमच्या 5 लाखाची काय किंमत आहे? ब्रह्मादिक पदाची ज्यांना किंमत नाही त्यांना तुमच्या 4 आणि 5 लाखाच्या बक्षिसाकरता ते चमत्कार दाखवतील, ही कल्पना सोडून द्या डोक्यातून. आणि त्यांनी दाखवले नाही म्हणजे नाही, हा सुद्धा एक आपला अडाणीपणा आहे. चमत्कार आजही आहेत. ज्यावेळेला फार गरज वाढते त्यावेळेलाच ते दाखवले जातात. अजून फार गरज वाढली असं नाही. हे यांच्या अभिमानाने यांच्याकडून जेव्हा फार अपराध होतील त्यावेळेला चमत्कार घडतील हे लक्षात ठेवा. आपल्या सनातन धर्मामध्ये महापुरुष समाप्त झालेले नाहीत, आजही महापुरुष आहेत. आम्ही तर या पुढाऱ्यांना सांगत असतो की थोडं जपून, महात्म्यांच्या बाबतीत जरा जपून. एक वेन राजानं महात्म्यांचा उपमर्द केला आणि रथाला जोडलं. मी असं बोललो होतो एकदा, संत यात्रेचा अध्यक्ष असताना 140 संत घेऊन मी चाललो होतो सावंतवाडीला. मला एक बातमी कळाली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नगरच्या सभेमध्ये. त्यावेळेला असं बरळला की ही संत जागरण यात्रा म्हणजे ही मोकाट जनावरं फिरून राहिले म्हणा. पेपरला आलो होतो आणि आमची यात्रा त्यावेळेला सावंतवाडीला होती. पेपरमध्ये मी वाचलं. सावधानीचा इशारा म्हणून त्यांना मी त्या दिवशी 15,000 लोकांच्या सभेमध्ये इशारा दिला होता. बोलणाऱ्यानो सावधान, इतिहासाची जाण ठेवा, मर्यादेत बोला, नाही तर तुमचं मरण लवकर जवळ येईल. आणि त्यावेळेला मी इतिहास दिला होता भागवतातला. नहुष राजाने अहंकारानं
इंद्रपद प्राप्त झाल्यावर इंद्राणी मिळवण्याकरता किंवा ते पाप त्याच्याकडून होतंय म्हणूनच त्या इंद्राणीला सांगितलं होतं की ऋषींची गाडी करून बसून ये, मग मी तुला वश करील असं सांग. आणि तो कामी त्या ऋषींना जोडलं त्यांनी आणि भेटीच्या उतावळमध्ये त्या सर्प म्हणला. महाराज सहनशीलतेची परिसीमा झाली आणि आतून ज्या वेळेला खरोखर परिसीमा संपली त्यावेळेला तोंडून सर्प होशील असा शाप झाला आणि तो नहुष राजा सर्प झाला. मी या मुख्यमंत्र्याला आवाहन केलं होतं, तू आम्हाला फक्त मोकाट जनावर म्हणू शकतो, पण आमचा तळतळाट लागला तर तुला जनावर व्हावं लागेल हे लक्षात ठेव. आणि 10 वर्ष त्याला कोणत्याही पदावर परत येता आलं नाही. संतांचा तळतळाट लागत असतो हे लक्षात ठेवा. त्यावेळेचा मुख्यमंत्री त्यानंतर जे खाली घसरला ते 10-12 वर्ष त्याला परत वर चढता आलं नाही. तेव्हा थोडं सावधान होऊन बोलायला पाहिजे, काही मर्यादा धरून बोलायला पाहिजे. तेव्हा ही अजून फार छोटी माणसं आहेत. विज्ञानाची फुटपट्टी अध्यात्म ज्ञानाला पोचवू शकत नाही. अध्यात्म मोजण्याची फुटपट्टी वेगळी आहे. आणि आज अंधश्रद्धावाले अंधश्रद्धेची व्याख्या करतात, जे विज्ञानात बसत नाही ती अंधश्रद्धा. तुमचं विज्ञान जगताच्या कितीतरी शक्ती मोजायला आजही अपूर्ण आहे. तुमच्या देखत तो समुद्रातला बर्मुडा ट्रँक जिथं हजारो जहाज विमानं खेचून समाप्त झाली, काय आहे तिथं अजून तुम्हाला तपास करता येत नाही. लावा तुमची विज्ञान शक्ती काय. परग्रहावरच्या पांढऱ्या तबकड्या येतात, अजून आम्हाला काही पत्ता नाही. आणि अर्ध्या ज्ञानात अर्ध्या हळकुंडानं पिवळे होतात आणि विज्ञानाच्या फुटपट्टीत जे बसलं ते श्रेष्ठ म्हणता. किती कळतंय तुम्हाला. अध्यात्माची फुटपट्टी फार मोठी आहे. विज्ञानाच्या फुटपट्टीनं अध्यात्म मोजता येत नाही. आणि चमत्कार हा अध्यात्म विषयातला भाग आहे, भौतिक विज्ञानाच्या कक्षेतला भाग नाही. म्हणून बरळू नका. तुकोबराय सदेह गेले का नाही, त्यांचा खून झाला. शब्द काय तुम्हाला काय माहिती अध्यात्म. महाराज मध्ये एकदा श्रद्धेनं काही श्रद्धावान विज्ञानाने विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्याकरता एक विचार काढला. ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या बाहेर एक भोग पाडू आणि समाधीतले फोटो घेऊ. विचार काढला. फक्त ते तितके नास्तिक नव्हते, राक्षस नव्हते, दुराचारी नव्हते. थोडी जिज्ञासा होती, पण विज्ञानवादाचा थोडा जादा अभिमान होता. त्याने अनेकांची मुलाखती घेतल्या. त्यावेळेला मी एक गोष्ट सांगितली होती, अरे ज्ञानेश्वरांचं दर्शन घ्यायचंय, हैबत बाबासारख्या उपासनेनं जा, ज्ञानेश्वर महाराज दर्शन देतील. तुमच्या विज्ञानाची भोकं पाडून देतील असं नाही. संजीवन समाधी योगातली तुम्हाला काय माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराज शिळा लावल्यानंतर आपलं पूर्ण देह पंचमहाभूतामध्ये स्वइच्छेनं डिझॉल्व करून फक्त चैतन्य रूपानं, जसे चैतन्य होते तसंच चैतन्य समाधीमध्ये राहू शकतं. तुमच्या फोटोत काही येणार नाही. अरे जिवंत सिद्धांचे फोटो येत नाहीत, सिद्ध महात्म्यांचे असे चमत्कार आज घडतात. परवानगी नाही नसली, बिना परवानगीनं फोटो काढले, एकही फोटो आला नाही, अशा घटना घडतात वर्तमानकालीन महात्म्याच्या बाबतीत. तर त्या मोठ्या महात्म्याचा काय फोटो काढणार आहे तुम्ही. कल्पना चुकीची आहे. त्याच्याऐवजी दुसरी कल्पना आहे, ज्या क्रमानं माऊलीने जायला सांगितलं त्या क्रमानं तुम्ही चला. मी नेहमी सांगत असतो उदाहरण, की एखादं लोखंडाचं मशीन दुरुस्त करण्याचं हत्यार आणि चेतन मशीन माणसाचं हत्यार सारखे नाहीत. ते पानेन पकडी जर तुम्ही ऑपरेशनला वापरल्या तर तुमच्यासारखे मूर्ख कोणी नाही. विज्ञानाच्या फुटपट्टीवर अध्यात्माला मोजणं म्हणजे या मशीन दुरुस्त करणारे पानेन हातोडेन पकडणी एखाद्या माणसाचं ऑपरेशन करण्या इतका मूर्खपणा आहे. दोन्हीचे इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत. दोन्ही पद्धतीनं दोन्ही गेले पाहिजे. अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल तर अध्यात्माच्या पद्धतीनं जा, विज्ञानाचा अनुभव घ्यायला विज्ञानाच्या पद्धतीनं जा.
पण इतके जादा अहंकारी विज्ञानवादी होऊ नका की विज्ञानाच्या फुटपट्टी जेवढं बसलं तेवढंच बरोबर आणि बाकी सगळं खोटं. हा मूर्खपणा करू नका.